जमलेले सर्व माझे माता भगिनी, सर्व जाती धर्मांचे सर्व महिला भगिनी, या ठिकाणी 5 महिलांच्या हस्ते परिचय देणारा बोलणार आहे आणि त्याही 5 महिलांमध्ये नारळ पडून घ्यायचे आपल्याला. हे बघा, सर्वांना विनंती आहे, खुर्च्या उचलू नका. आपण जमलेले सर्व माझे पत्रकार मित्र, सर्व मंडळी, आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये माझी अपेक्षा नव्हती, पण जवळजवळ 10 सुद्धा एवढी माणसं आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण जमलेले आहात. माझ्यावर ज्यांनी टीका केली त्यांना उत्तर पोपटाने दिलं, नांगरे गुरुजीने दिलं, माहिती आहे तिच्या शिक्षणातून दिलं. माहित आहे सुशिक्षित उमेदवार आहे, शिकलेले उमेदवार आहे, शाळेतून त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं उत्तरही विभागांना दिलेलं आहे. एवढी गर्दी प्रचंड त्या ठिकाणी आपण रस्त्यापर्यंत बाहेर सुद्धा एवढी गर्दी आहे. एवढे प्रयत्न करणाऱ्या या सगळ्या माझ्या महिला मंडळ आहेत आणि म्हणून अशा प्रकारचं सर्व जाती धर्मांच्या प्रत्येक जातीमध्ये एक महिला, एक मराठी, एक मुनीची, एक आदिवासी, एक साडी, कोळी, माळी, सगळ्या जाती धर्मांच्या लोकांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फुटणारे, अमोल भाऊ 2 मिनिटं आभार मानणारे. परंतु एवढ्या महिलांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण मला जे जीवला होता, अपघात झाला, देवरामाने सुटला, धरणात माणूस बुडाला, देवरामाने सुटला, मग बैला चोरीला गेली, देवरामाने सुटला, एखादा पत्रकाराला अन्याय झाला, देवरामाने सुटला. म्हणून माझ्यावरती ज्यांनी टीका केली ना आपल्याला, त्यांना 2 वेळा आम्ही निवडून दिले. ते पोस्टमन होते, त्यांना पोस्टमधून आणलं आणि जिल्हा परिषदचा सदस्य केला, पंचायत समितीचा सदस्य केला आणि ते आता आमचे नेते व्हायला निघाले. पण हा माझा समाज कधी त्यांना माफ करणार नाही. म्हणून अशा प्रकारचं मी त्यांना आवाहन करतो, अधिक ते काही नाही बोलता. या ठिकाणी हे बघा मित्रांनो, माझ्या कोणाचं प्रेम आहे, कोणाला जरा वर हात करा बरं, सगळेजण सगळे वर हात करा. किती प्रेम आहे माझं, करा बरं वर हात करा. अशी मोठा हवा बरं, मोठा हवा. किती मग ताकद आहे तुमच्यात, मोठा हवा, किती ताकद आहे. ताकद आहे नारीमध्ये. जोरदार झाला होता, जोरदार झाला. ही व्हिडिओ अजितदादाने अतुल शेटला जाणार आहे. आपण अतुल शेटला सांगितलंय, तुम्ही कोणाचं ऐकू नका. हे 4-5 जण गेले तर जाऊ द्या, तुम्हाला आम्ही हजारोचे लोक आणतो, तुम्हाला आम्ही आमदार करतो. आपल्या भांडणामुळे तिसऱ्याचा फायदा झालाय. आता तसं काही करू नका. अखेरचे नगरसेवक इथं आहे, काय लपू नका. तुम्ही नगरसेवक झाले, चांगलं मत निवडून आले. आमची कामं असतील तेव्हा माझ्या आई बहिणींची करा, आम्हाला मदत करा आणि तुम्ही आतून त्याच्याजवळ एवढा विरोध सांगा जरा. अशा प्रकारचा आम्ही विशेष करून मी पत्रकारांचा आभार मानतो. सर्व समोर बसलेले माझे सगळे पत्रकार, कर्लेश्वरातील माझा लाडका संदीप असेल, काका असेल, मोदक साहेब असेल, माझा किरण भाऊ असेल, माझा सोनू आहे, पंढरी आहे, हे सगळे मंडळी आहे. सोनू तुला माझ्या भरोसा आहे ना, तुझ्या लग्नाला आशीर्वाद द्यायला मिळते. काय मी करणं काय खुशी. हे बघा, मला जी खंत आहे ना, माहिती आहे ना, मी निवडून नाही यायचं. 3 उमेदवारांना समर्थांना डिपॉझिट जप्त करायचे. डिपॉझिट का जप्त करायचे? माझ्या हातामध्ये बेड्या घातल्या त्यांनी, माझ्या हातामध्ये बेड्या घातल्या आणि यांनी माझ्यावरती हातामध्ये एक हिरवी व्हायरल झाली, खंडाकडे मारला आणि पांढरण पवार. मी त्याच्यावर काही पेमेंट केलं नाही, पण मला फसवलं असं झालं होतं. म्हणून निश्चितपणे माझा जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल ना, तर मतदान बदलून घ्या. आता अमोल भाऊ या ठिकाणी 2 मिनिटं या ठिकाणी आता नारळ फोडायचे, पण मला एकदा आवाज द्यायचे बरं का पत्रकार म्हणून. हे ऐका, आवाज मोठे मारा पाहिजे. माहिती आहे ना, आगे बढ़ो, हम बोलत आता है वो राहत माहिती आहे ना, आगे बढ़ो, आवाज येतात का नारळ करा. माहिती आहे ना, आगे बढ़ो, माहिती आहे ना, आगे बढ़ो. 3 उमेदवार खालच्या उमेदवार आपले 3 उमेदवार या ठिकाणी महिलांच्या हस्ते
नारळ फोडतोय आणि विशेष करून सर्वात आपली बाकीच्या महिलावर अजून यावर महिला सगळ्या फोटो घेऊया महिलावर या उठा उद्यावर या नारळ फोडायला महिला या पुरुष मंडळी खाली ना या महिला महिलावर उठा ना समोर बसलेल्या महिला स्टेजवरती घ्या. समोर बसलेल्या महिला स्टेज होतं काय उठा ना समोर बसलेल्या ज्या महिला वर्ग आहे महिला वर्ग आपण स्टेजवरती आहे कृष्ण आपण आजचा हा विजयी निर्धार मिळावा. कार्यकर्त्यांनी पुढच्या उचला बरं महिलांना माहिती जेवायला बघायचे कार्यकर्त्यांचा तिकडं कार्यकर्त्यांनी पुढे पुढच्या बाजूला घ्या. नारळ वाढवण्याचं काम करो पूजन करो सर्व महिलांनी नारळ बोलायचे